ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्य. आणि ह्या संशोधनामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या जे आमचे शेतकरी बांधव आहेत, श्री अनिल किसन दुधाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. मंडळी, या दुधाणे साहेबांना यावर्षीचा दूरदर्शनचा कृषी सन्मान पुरस्कार सुद्धा दिला गेलेला आहे. या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या शेतीमध्ये जे संशोधन करून अतिशय उल्लेखनीय कार्य पार पाडलेलं आहे त्याच विषयी आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत. दुधाणे साहेब, मला सांगा, आपण पेशाने मेकॅनिकल इंजिनियर आहात. नोकरी करत असताना सुद्धा शेती करायची आणि ती पारंपरिक पद्धतीने न करता काहीतरी वेगळा प्रकार त्यामध्ये करायचा, ही संकल्पना कशी सुचली? प्रथम, माती ही एक नैसर्गिक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिची उत्पादकता वाढवून ठेवणं ही आजच्या काळाची गरज आहे. दिवसेंदिवस भारताची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. बरोबर. अशा वेळेस शेतीचं उत्पन्न देखील त्या प्रमाणात वाढणं गरजेचं आहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगिकरण याच्यामुळे दिवसेंदिवस शेती क्षेत्र हे कमी होत चालले. बरोबर. मग अशा वेळेस उत्पादन वाढणे काळाची गरज आहे. परंतु जर क्षेत्रफळ कमी झालं तर शेती पिकवायची कशी? मग अशा वेळेस मातीशिवाय शेती हा एक संकल्पना आम्ही राबवायची ठरवले आणि हा प्रकार आम्ही शेतीमध्ये घ्यायचा असं ठरवलेलं आहे. मातीशिवाय शेती ही ऐकायलाच खूप अभिनव वाटते. ही संकल्पना नेमकी काय आहे? संकल्पना अशी आहे की मातीशिवाय शेती म्हणजे माती विरहित म्हणजे मातीशिवाय शेती. याच्यामध्ये जमिनीपासून किंवा भूपृष्ठापासून काही ठराविक उंचीच्या अंतरावरती पिकांची किंवा रोपांची लागवड करून त्यापासून उत्पादन घेतलं जातं. बरं. पण ही नेमकी संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मी एका जर्मन कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला असताना त्या ठिकाणी काही फॉरेनचे काही लोक येतात. त्या लोकांशी मी चर्चा करत असताना त्या लोकांचे, जर्मन हा देश ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी प्रगतशील आहे. त्या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. नेमकं त्या देशामध्ये असं काय आहे, मग जेणेकरून त्या देशामध्ये आपण जास्तीत जास्त तिकडे उत्पादन घेतात, त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरतात. बरोबर. मग अशा वेळेस त्या लोकांनी मला सांगितलं की आमच्या देशामध्ये शेतीमध्ये आम्ही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरतो, हार्डवर्क करतो. मग मी अशा ठिकाणी अशा वेळेस इस्रायलसारख्या देशाची शेती पाहिली होती. मग नक्की त्या देशामध्ये असं काय आहे, इस्रायल हा शेतीप्रधान देश आहे. बरोबर. त्या देशामध्ये एकूण पर्जन्यमानाच्या फक्त 10%च पाऊस पडतो, तरी देखील तो देश जगाच्या पाठीवरती सर्वोत्कृष्ट अग्रेसर असलेला देश आहे. मग त्या ठिकाणी असं काय, तर ते लोक हार्डवर्क करतात आणि टेक्नॉलॉजीचा वापर करतात. मग आम्ही देखील विचार केला की जर आपण जर अशा प्रकारे शेती केली तर आपण देखील ह्या शेती करू शकतो, असा निर्णय घेतला. म्हणून आमच्या गावाच्या शेजारी भिधार नावाचं गाव आहे. ह्या भिधार नावाच्या गावामध्ये प्रगतशील शेतकरी कृष्णा गेनू भिधारे यांच्याकडून ह्या शेतीची मला पहिल्यांदा माहिती मिळाली. त्याच्यानंतर पुणे येथील अतुल कळसकर या व्यक्तीने देखील आम्हाला या शेतीची माहिती दिली. त्याचबरोबर माझे काही कंपनीतील सहकारी मित्र झंझणे भाऊसाहेब, त्यानंतर संदीप पवार या 2 व्यक्तीकडून आम्हाला ह्या प्रकल्पाची माहिती मिळाली होती. त्याच्यापासून मी प्रेरणा घेऊन हा प्रकल्प करायचा निर्णय घेतला. आणि मग तुम्ही प्रत्यक्ष आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतामध्ये तो प्रकल्प राबवायला सुरुवात केली. याच्यामध्ये एक कोकोपीट शेती हा एक भाग आहे. याच माती विरहित, ज्याला आपण हायड्रोफोनिक शेती असंही म्हटलं जातं. बरोबर. त्यामध्ये एक कोकोपीट शेती नावाचा एक प्रकार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? माती विरहित म्हणजे हायड्रोफोनिक, त्याला इंग्लिशमध्ये आपण हायड्रोफोनिक म्हणतो. माती ही एक मेडी आहे, तसा कोकोपीट देखील एक मेडी आहे. मातीच्या ऐवजी फक्त आपण कोकोपीट वापरतो. कोकोपीट म्हणजे काय, तर नारळाच्या शेंड्यापासून तयार केलेलं मिश्रण, त्याला आपण इंग्रजीमध्ये कोकोपीट म्हणतो. याच्या चेन्नई किंवा जे साऊथ इंडियन भाग आहे या ठिकाणी मोठमोठ्या ज्या ठिकाणी नारळाचं जास्त उत्पादन होतं त्या ठिकाणी हे एकदम इझी अवेलेबल असतं. त्याची 5 किलोची ब्रिक्स असते, ती प्रेस करून ब्रिक बनवलेली असते. त्या विटीला जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर त्याचे 25 किलो तयार होतं.
एका विटेपासून एका विटेपासून 25 किलो तयार होतं आणि नंतर तो मीडिया आपण त्या ट्रबमध्ये किंवा थर्मोकॉलच्या पॉटमध्ये भरून त्याच्यामध्ये आपण रोपाची लागवड करतो आणि अशा प्रकारे ती शेती केली जाते. त्याला आपण मातीविरहित शेती असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात मातीच्या ऐवजी या कोकोपीटचा वापर रोपं रुजवण्यासाठी केला जातो असं रोपं म्हटलं तर? रुजवण्यापेक्षा वाढवण्यासाठी केलं जातं. वाढवण्यासाठी. अच्छा, मातीमध्ये इनबिल्ट नैसर्गिक अन्नद्रव्य असतात. बरोबर. तसं कोकोपीटमध्ये असं कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य नसतात. बरं. त्यामध्ये आपल्याला सगळे अन्नद्रव्य ही बाहेरून सप्लाय करावं लागतात. अच्छा, मला सांगा की पारंपरिक शेती करत असताना नेमक्या अडचणी काय येतात? एक तर आमचा मूळचा भाग हा पाचगणी मावशी हा डोंगर उतारांचा भाग आहे. बरोबर. त्या ठिकाणी भरपूर असं पर्जन्यमान होत असतं आणि एक तर उतारावरची जमीन असल्यामुळे मॅक्झिमम पावसाचं प्रमाण हे जास्त आहे बरं. आणि अशा वेळेस आम्हाला त्याचा नफा होत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही ह्या शेतीकडे वळालो. अच्छा, मला सांगा की ही जी हायड्रोफोनिक शेती आहे त्याचे आणखीन काही प्रकार आहेत का? हो, या शेतीमध्ये एकूण 2 प्रकार येतात. एक व्हर्टिकल सिस्टीम असते आणि एक असते हॉरिझॉन्टल, म्हणजे उभ्या पद्धतीने मांडणी करणे. उभ्या पद्धतीच्या मांडणीमध्ये काय करतो आम्ही की त्याच्यामध्ये आम्ही थर्माकोलचे कोनिकल पॉट्स यूज केले आहेत. अच्छा. अंदाजे त्याच्यामध्ये त्याची एक क्रॉसवाईज पद्धतीने मांडणी केलेली असते. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 किलो कोकोपीट भरलेलं असतं आणि त्याचा आकार किती असतो? अंदाजे आकार त्याचा 10 इंचा पण असतो. 10 इंच बाय 10 इंच असे चौरस असे कोनिकल पॉट असतात. त्याची एकमेकावरती रचना केलेली असते आणि एकावर एक ठेवून अशी त्याची रचना केलेली असते आणि त्याच्यामध्ये 4 कोपऱ्यामध्ये 4 प्लांट्स आम्ही त्यामध्ये लावतो आणि त्याच्यावरती टॉवर सिस्टीम असते. सध्या आम्ही 2 टॉवर सिस्टीममध्ये 2 टॉवरमध्ये जे अंतर आम्ही ठेवलेले ते सध्या ओळीतलं अंतर जे आहे ते आमचं ते 3.5 फूट आहे आणि रांगेतलं अंतर आहे ते 3 फूट ठेवलेलं आहे. आणि त्याच टॉवरच्या बरोबर वरच्या बाजूला एक अशी ड्रीप लाईन सिस्टीम केली असते आणि त्या ड्रीप लाईनच्या माध्यमातून आम्ही त्याच्यातून त्याचे काही न्यूट्रिशन्स असतील किंवा पाणी असेल त्याचं आम्ही नियोजन करतो आणि ड्रीप लाईनच्या पद्धतीने आम्ही ती शेती करतो. बरं. आता हे जे प्रकार आहेत या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला पिकांचं नियोजन तर करावं लागणारच. त्या संदर्भात काय सांगाल? पिकांचं नियोजन करत असताना आम्ही काय केलं त्यामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं. कारण की ज्या झाडाची मुळं जी आहेत ही कमी प्रमाणात वाढतात असेच पीक त्याच्यामध्ये घेऊ शकतो आपण. जर जास्त मोठे मुळं साईज असेल तर ते पीक आपण त्यामध्ये घेता येत नाही. त्यासाठी वेगळी रचना, पॉटचा जो आकार असेल त्याप्रमाणे ते त्याचं नियोजन करायला लागतं. जर समजा आपल्याला जर मुळांची साईज जास्त असेल तर त्याप्रमाणे पॉटचं डिझाईन देखील आपल्याला बदली करावं लागतं. पण मग वेगळं आणखीन काही डिझाईन तुम्ही बनवलंय? हो, मी हॉरिझॉन्टल पद्धतीचे डिझाईन तयार केलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं की एक हायड्रोफोनिक सनपोशीटचे ट्रब बनवले. 6 फूट लांबीचे ट्रब असतात. 150 mm बाय 150 mm चा चौरसाकृती बॉक्स असतो. ह्या बॉक्सला आम्ही बरोबर 45 डिग्रीमध्ये ठेवलं असतं आणि त्याच्यावरती 50 मिलीमीटरचे 8-8 इंच बाय असे गॅपने होल्स केले असतात, ब्लो होल्स असतात आणि त्याच्याच बरोबर मधल्या गॅपने एक होल आणि बरोबर त्याच्या वरच्या बाजूला त्याची ड्रीप लाईन असते आणि त्या ड्रीप लाईनने आपण हे करतो. आणि त्यापूर्वी आम्ही जमिनीवरती 6 झाडं लावत होतो तर आम्ही आज त्या ठिकाणी त्याच पद्धतीने 60 झाडांची लागवड करतो. म्हणजे 6 झाडांची जागा आता 60 झाडांनी 60 झाडांनी घेतली आणि हे केवळ हायड्रोफोनिक शेतीच्या पद्धतीमुळे घेतले. त्याच्यामध्ये आम्ही 3 थरामध्ये शेती करतो. त्याच्यामध्ये पहिला थरा हा जमिनीपासून 20 इंचावरती असतो. नंतर थरामध्ये आम्ही 15-15 इंचाची गॅप देऊन असे 3 थर आम्ही तेव्हा दिलेले आहेत. सर, मला सांगा, हायड्रोफोनिक शेती आणि पारंपरिक शेती या दोन्हीची जर तुलना करायची झाली तर नेमकं आपल्याला काय सांगता येईल? पारंपरिक पद्धती सिस्टीममध्ये बेड प्रिपरेशन असतं. त्याच्यामध्ये बेडवरती आम्ही रोपांची लागवड करत असतो. एकरी जवळपास 25,000 रोपांची लागवड केली जाते आणि त्याच्यामध्ये एका रोपापासून अंदाजे आम्हाला एक अर्धा किलोपर्यंत. पण जर ही शेती आपण हायड्रोपोनिक्स पद्धती सिस्टम केली तर त्याच 1 एकर जागेमध्ये आपण जवळपास 1,20,000 प्लांटची लागवड करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण रोपांची लागवड केल्यानंतर प्रत्येक रोपापासून अंदाजे आम्हाला सरासरी, कारण की तिथे हँगिंग सिस्टम असते, त्याच्यामध्ये सरासरी आम्हाला एक 900 ग्रॅम पासून ते 1 ते 1.25 किलोपर्यंत ॲव्हरेजली 1 किलोपर्यंत त्याचं उत्पादन मिळतं आणि एकरी आपण जवळपास 100 ते 120 टनापर्यंत त्याचं उत्पादन घेऊ शकतो. त्या खर्चाचं नियोजन कसं? खर्चाचं नियोजन असतं की सुरुवातीला टॉवर सिस्टीममध्ये आम्हाला थोडासा खर्च जास्त येतो. प्रति गुंठास जवळपास 35,000 रुपये खर्च येतो. पण हा खर्च करत असताना हा खर्च फक्त पुढील 10 वर्षासाठी एकदाच असतो. म्हणजे आपल्याला फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट जे म्हणतो ती इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामध्ये. आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 10 वर्षापर्यंत टिकवून ठेवता येते. बरं, मग ह्याच्यासाठी आपल्याला काही गुंतवणूक करणं अपेक्षित आहे? पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये आपल्याला दरवर्षी गुंतवणूक करावी लागते. उदाहरण नांगरट असेल, रोपांची असेल, आपण तो ह्या ठिकाणी आपल्या थर्माकोलचे पॉट्स हे आपण 10 वर्षापर्यंत यूज करू शकतो आणि त्याच्यामुळे हा गुंतवणूक आपली सगळी वाचते. फक्त आम्हाला खर्च ह्याच्यामध्ये तो रोपांचा खर्च येतो की दरवर्षी आम्ही फक्त रोपं प्लांट चेंज करत असतो. आतमधले जे कोकोपीट मीडिया असतं ते कोकोपीट मीडिया जे आम्ही 3 वर्षांतर बदली करत असतो. अच्छा, म्हणजे यावर्षी तुम्ही जे कोकोपीट त्याच्यामध्ये वापरलं ते तुम्हाला पुढचे 3 वर्षापर्यंत आपण वापरू शकतो. आणि 3ऱ्या वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षी जेव्हा पीक घ्यायचं असेल त्यावेळी ते कोकोपीट बदली करावं लागेल. त्या कोकोपीट बदली करतो. बरं. याच्यामध्ये आणखीन एक भाग असा आहे की हे सगळं तुम्ही आता जे नवीन पद्धती म्हटलंय हायड्रोफोनिक पद्धतीची शेती, तर टॉवर म्हणा किंवा त्याच्यामध्ये रो असतील, ह्या सगळ्याला पाणी तर लागणारच. पण मग ह्या पाण्याचं नियोजन कसं करणार? आता पाण्याचे नियोजन करत असताना पारंपरिक पद्धती शेतीमध्ये मी ड्रीप लाईनने आम्ही सप्लाय करत होतो.
पण प्रत्येक प्लांटला अंदाजे आम्हाला 1 लिटर पाणी लागतं बरं. आणि कधी कधी जास्त पाणी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त पाणी लागतं. बरोबर. पण या ठिकाणी हायड्रोपोनिक शेतीमध्ये कसं असतं की टॉवर सिस्टीम असल्यामुळे बरोबर त्याच्या वरच्या बाजूला ड्रीप लाईन असते. त्या ड्रीप लाईनमध्ये वरच्या पॉटचं पाणी हे खालच्या पॉटमध्ये येत असतं. अच्छा. म्हणजे अशा प्रकारे वरच्या पॉटचं पाणी किंवा जे काही अन्नद्रव्य असतात ते आम्ही त्यातून सोडतो. ती वरच्यापासून खालच्यापासून खालच्या अशा पास ऑन होतं एकमेकाशी अशी पास ऑन होतात. आणि सर्वात शेवटी जे लीच आउट होतं पाणी ते पाण्यामध्ये आम्ही देखील जमिनी पडतं. त्या देखील मध्ये आपण अजून एक थरामध्ये रेग्युलर प्रमाणे भाजीपाला वगैरे आम्ही करत असतो. अशा प्रकारे आम्ही 6 थरामध्ये ती शेती करतो. म्हणजे जे उरतं पाणी आणि ते प्रत्यक्ष जमिनीमध्ये जे जातं त्याच्यातनं सुद्धा तुम्ही काहीतरी उत्पन्न आम्ही त्यातनं नेमकं काय काय आम्ही सर्व प्रकारचा भाजीपाला जो 20 इंचापेक्षा जास्त वाढत नाही अशा प्रकारचे सर्व भाजीपाला मेथी फ्लावर असेल कोबी असेल त्यानंतर जे ब्रोकली असेल अशा प्रकारचे आम्ही सर्व भाजीपाला त्यामध्ये करतो. क्या बात आहे. म्हणजे पाण्याचा कुठलाही थेंब तुम्ही वाया घालवत नाही. जसं आपण आंतरपिकं करतो एखाद्या ऊसाच्या शेतीमध्ये त्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये आंतरपिकं घेत असतो. हे सगळं करत असताना साधारणपणे रोगांचा प्रादुर्भाव हा कुठल्याही रोपाला होऊ शकण्याची शक्यता असते. तो रोखण्यासाठी काही विशिष्ट यंत्रणा राबवता का तुम्ही? हो. आता पारंपरिक पद्धती शेतीमध्ये काय होतं की एन्व्हायरमेंटच्या बदलत्या वातावरणामुळे रोगावरती पिकावरती भरपूर प्रमाणात असं रोगांची लागवड होत असते आणि शक्यतो स्ट्रॉबेरी पिकाला ही मुळापासून जास्त लागवड होते. अच्छा. मग अशा वेळेस मातीतून सगळे रोग येत असतात. बरोबर. परंतु जर हायड्रोपोनिक शेती केली तर हे मातीवर येत असतं. अच्छा. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या रोगाची लागवड त्यावरती होत नाही. हा सगळ्यात मोठा बेनिफिट त्यामध्ये असतो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक त्यामुळे फवारायला लागत नाही. तोही खर्च एक प्रकारे आपला वाचतो. तो खर्च आहे आपला जवळपास 1 लाख रुपयाचा खर्च हा सगळा खर्च वाचतो. कीटकनाशक खर्च हा एकरी जवळपास आम्हाला 1 लाखापर्यंत जवळपास येतो. आणि भरपूर प्रमाणात तणनाशक असतात बुरशीनाशक असतात त्यानंतर रासायनिक खते असतात. हे सगळं करायला आम्हाला जवळपास एकरी 1 लाखापर्यंत खर्च येतो पारंपरिक शेतीमध्ये. आणि उत्पादनाची हमखास हमी नसते. पण या ठिकाणी आम्ही हा संपूर्ण खर्च वाचवतो 100% खर्च वाचतो कारण की मेड्याच आमचा कोकोपीट असतो. बरं. जनरली पारंपरिक पद्धतीमध्ये प्लास्टिकचा वापर सुद्धा आपल्याला आढळतो केलेला. पण मग म्हणजे हायड्रोपोनिक शेतीमध्ये प्लास्टिकचा वापर करणं आवश्यक आहे का? मातीवर पारंपरिक शेतीमध्ये कसं असतं की बेड प्रिपरेशन असतं. बरोबर. त्याच्यावरती जमिनीवरती पाणी पडल्यानंतर बाय डिफॉल्ट त्यावरती तण उगवतं. ते तण उगवू नये म्हणून आम्हाला भरपूर प्रमाणात प्लास्टिक मल्चिंगचा खर्च करावा लागतो. जवळपास हा एकरी खर्च हा 20,000च्या आसपास जातो. 20,000 पण पारंपरिक पद्धतीमध्ये. जर याच्यामध्ये कसं असतं की हायड्रोपोनिक ट्रप किंवा आणि कुंड्या असतात किंवा ट्रप असतात पण ही जमिनीपासून वरती असल्यामुळे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा तण उगवायचा संबंध येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे हा जो खर्च आहे तो खर्च पूर्णपणे वाचतो. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा किंवा आपल्या कुठल्याच खर्च आहे त्यामुळे बेंडणी खरोपणी करणे हा कुठल्या प्रकार त्यामध्ये येत नसतो. खतं तर द्यावी लागणारच. भले ते कोकोपीट असेल तुम्ही वरनं पाणी देत असाल पण थोड्याफार प्रमाणात का होईना खतं ही द्यावी लागणारच प्रत्येक झाडापाल्याला. तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं? आता पारंपरिक पद्धती शेतीमध्ये जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये ही नैसर्गिक अन्नद्रव्य बाय डिफॉल्ट असतात. पण कोकोपीटमध्ये अशा प्रकारचे कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य नसतात. त्याला संपूर्ण अन्नद्रव्य हे आपल्या बाहेरून सप्लाय करावं लागतात. म्हणजे जी गरजेची अन्नद्रव्य आहेत रोपांसाठी किंवा पिकांसाठी ती संपूर्ण बाहेर सप्लाय करतात. त्याच्यामध्ये आम्ही टँक सिस्टीम यूज केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की NPK सिस्टीम जी असते म्हणजे कुठल्याही पिकाला हे मेन 3 घटक असतात नत्रस पालाद आणि पुलत आपण जे म्हणतो NPK ते असतात. त्याचं आम्ही टँकद्वारे नियोजन केलेले. त्याच्यामध्ये आम्ही काय केलेले की नियोजन करत असताना टँक A आणि टँक B त्याच्यामध्ये कॉम्पिटेबल म्हणजे विरघळणारे घटक आणि नॉन कॉम्पिटेबल म्हणजे न विरघळणारे घटक असे 2 घटक आम्ही ते मिक्स केलेले असतात. उदाहरणार्थ आम्ही की जे घटक असतात त्यापैकी एक तुम्हाला 2 सांगतो. कॅल्शियम नायट्रेट असेल पोटॅशियम नायट्रेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असतं फेरस आयर्न असतं. त्यानंतर आम्ही 8 प्रकारचे मायक्रोन्युट्रियन्स उदाहरणार्थ झिंक असतं कॉपर असतं मॅग्नेशियम असतं बोरॉन असतं ह्या सगळ्यांचं मिश्रण तयार केलं असतं. आणि सगळ्यांचं मिश्रण तयार करून त्याचे टँक A आणि टँक B मध्ये करून त्याची आम्ही आउटपुट सिस्टीम तयार केलेली आहे. ह्या आउटपुटमधून आम्ही काय करतो की ते खत डेली ते एक 600 लिटरचा एक मोठा टँक असतो त्याच्यावरती मोटर बसवलेली असते आणि त्या इरिगेशन टँकमध्ये आम्ही टाकून त्याचा सप्लाय हा ड्रीप लाईनद्वारे प्रत्येक प्लांटला देत असतो. त्याचा खर्च किती असतो एकरी? पारंपरिक पद्धती शेतीमध्ये हा जवळपास 60,000च्या आसपास जातो खतांचा खर्च. पण इकडे आम्ही जवळपास तो 60% कमी केलेला आहे. कारण का की जमिनीमध्ये अशी निश्चित खतांची मात्रा कळत नाही. आपण किती आतमध्ये खत दिले हे कळत नाही आपल्याला. कारण की आम्ही ह्याच्यामध्ये कसं असतं की नियोजनबद्ध चार्ट तयार केलेला असतो की नक्की ह्या मुलांना किती दिलं पाहिजे. त्याचं एक MG मध्ये ग्रॅममध्ये आम्ही कधी वजनामध्ये वजन केलं असतं अभ्यास केला असतो त्याचा कॉम्पिटेबल चार्ट तयार केला असतो आणि त्या चार्टद्वारेच आम्ही त्याचं नियोजन केलं असतं. आणि जेवढं गरज आहे तेवढेच फक्त त्यात दिलं असतं. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की जे आम्ही पॉट असतात किंवा ट्रप असतात त्यामध्ये आम्ही जेवढं खत दिलेलं असतं त्याचं 100% युटिलायझेशन होत असतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं खत वाया जात नाही. जमिनीमध्ये मात्र आपण खत वाया जाऊ शकतं.
जमिनीवरती आम्ही लोखंडी रॉड उभे करून त्यावरती आम्ही ते टावर्स उभे करतो. बरं. टावर्स उभे केल्याच्या नंतर त्या टावर्समधलं अंतर, त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित रचना, येण्या जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित आहे का, सूर्यप्रकाश भरपूर आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही बेसिक कव्हरेज करतो. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतरच मग त्यामध्ये आम्ही रोपाची लागवड करतो. आमची माती आमची माणसं. सर, आता साधारणपणे आतापर्यंत जी आपण चर्चा केली त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पिकाची सुरुवात रोप लावण्यापासून तर शेवटचं उत्पन्न म्हणजे तुमचं फायनल प्रोडक्ट हातात येईपर्यंत प्रत्येक बाबीमध्ये तुमचं काहीतरी बचत तुम्ही म्हणताय ती होत असते या पर्टिक्युलर हायड्रोफोनिक शेतीचा अवलंब केला तर. पण ह्या शेतीचा अवलंब करण्यासाठी किंवा ह्या पद्धतीने शेती सुरू करण्यासाठी तुम्हाला बेसिक अशी काही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक काही करावी लागते का? बेसिक अशी इन्व्हेस्टमेंट म्हणजे की शेती करत असताना आम्हाला थोडंसं नियोजन करावं लागतं त्या गोष्टीचं. पारंपरिक शेतीमध्ये आपण भरपूर जागा असते, अवेलेबल असते, पण हायड्रोपोनिक शेतीमध्ये आपण ही त्याची थराथरामध्ये शेती करत असतो. सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे जमीन. बरोबर. जमिनीवरती आम्ही लोखंडी रॉड उभे करून त्यावरती आम्ही ते टावर्स उभे करतो. टावर्स उभे केल्याच्या नंतर त्या टावर्समधलं अंतर, त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित रचना, येण्या जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित आहे का, सूर्यप्रकाश भरपूर आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही बेसिक कव्हरेज करतो. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतरच मग त्यामध्ये आम्ही रोपाची लागवड करतो. त्यानंतर फळ येण्यापर्यंत त्या ठिकाणी त्याची पूर्णपणे वाढ कशाप्रमाणे होते त्याच्यावर त्याचा अभ्यास असतो, किंवा नक्की ह्याची वाढ कशा प्रकारे होते, ह्याला कुठला घटक कमी पडतोय का, त्याच्या पानावरून आपल्याला समजतं की ह्याला एखादा मायक्रोन्युट्रियन्स कमी पडतायत, त्या पद्धतीने न्यूट्रिशनची मात्रा वाढवणे, कमी जास्त करणे, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. ह्या बेसिक गोष्टी वॉच ठेवावाच लागतो, थोडासा वॉच ठेवावा लागतो स्टार्टिंग पर्यंत, फळे असतोपर्यंत. एकदा का फळे आल्याच्या नंतर मग त्याचा एक नियोजनबद्ध चार्ट असतो प्रोडक्शन वाढीसाठी किंवा प्रोडक्शन काढण्यासाठी, मग त्याप्रमाणे आम्ही त्याची न्यूट्रिशन सप्लाय करत असतो. आता मला सांगा की हायड्रोफोनिक शेती करताना आपल्याला महत्त्वाचे फायदे सांगायचे झाले तर ते नेमके कोणते सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की पहिल्यांदा फायदा असा होतो की हे मातीविरहित आहे. बरोबर. हे मातीविरहित असल्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारच्या रोगाची लागवड होत नाही. कारण की आज आपण पाहतो की ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यानंतर वातावरणाचा परिणाम, त्यानंतर अवकाळी पाऊस, ह्याच्यामुळे वातावरणातल्या बदलामुळे कोणत्याही पिकावरती रोगराई लवकरात होतो. त्यामुळे कीटकनाशकाचा हा भरपूर प्रमाणात खर्च होतो. आणि हा संपूर्ण खर्च वाचवायचा असेल तर त्यासाठी मातीवर शेतीच करावी लागेल. बरोबर. आणि ह्याच्यामुळे सगळ्यात हा मला पहिला फायदा होतो. दुसरा फायदा असा होतो की त्याच्यामध्ये आपण पक्ष्यांना बसणारी भरपूरशी जागा असते. त्यामुळे समजा एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्या प्रकल्पामध्ये समजा जर एखादा पतंग किंवा कीटक तयार झाला तर ते पक्षी त्यावरती भक्ष्य करतात ते पक्षी. त्यामुळे हा त्याचा एक नैसर्गिक फायदा होतो. दुसरी गोष्ट की एकामेकाची सावली एकामेकावर पडलेली असते, त्याच्यामुळे किती जरी उष्णता वाढली तरी त्याचा उष्णतेमध्ये देखील हा प्रकल्प आपण लॉन्च करू शकतो. हा त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर हा प्रकल्पामध्ये आपण एकूण 5 पट जास्त लागवड करतो, त्याच्यामुळे उत्पादन हे आपलं 5 पटीने जास्त वाढलेलं असतं. त्याच्यानंतर अजून एक त्याचा बेसिक फायदा असा होतो की जर तुम्ही जी पिकांची किंवा रोपांची जी वाढ आहे ही वाढ आणि उत्पादन हे चांगल्या प्रमाणात वाढतं. त्यानंतर फळाची आकार जो आहे तो एक भरपूर प्रमाणात एकसारखाच असतो. त्याच्यामध्ये असं साईज अशी, कारण ते हँगिंग सिस्टम असते, कमी जास्त होत नाही. पण ह्याच्यामध्ये आम्ही जवळपास 2 ते 3 माणसामध्ये हा प्रकल्प हँडल करू शकतो. हा त्यामुळे हा मनुष्यबळाचा फायदा होतो. त्यानंतर पिकांची किंवा जी लागवड आहे ती ही होते, उत्कृष्ट पद्धतीने त्याची वाढ होते. त्याच्यानंतर आपण ह्याचा सीझन एक्सटेंड करू शकतो. हंगाम समजा जर आपण ही शेती 9 महिने करत असेल तर आपण ही शेती हायड्रोपोनिक सिस्टमने आपण त्याचा सीझन एक्सटेंड करून 12 महिने देखील शेती करू शकतो. ह्या पद्धतीने ह्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाची जी गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी जी आहे ती दर्जेदार पद्धतीची असते, चांगलीच. त्यामुळे त्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो आपल्याला. हा त्याचा एक बेनिफिट्स आहे. असे भरपूर असे त्याचे फायदे आहेत. अच्छा सर, मला सांगा आता ह्या प्रकारे शेती करण्याचं मला वाटतं ही संकल्पना अजूनही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेली नाही. तर त्याचा प्रसार आणि प्रचार ऑफकोर्स तुम्ही करताच आहात, पण हे सगळं करत असताना ह्या शेतीचं साधारणपणे व्यवस्थापन किंवा त्याचं मार्केटिंग जर करायचं झालं तर ते कसं करायला लागेल? आता की सगळ्यात व्यवस्थापन करत असताना महत्त्वाची गोष्ट की मनुष्यबळ. आज आपण बघतो की पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये आपल्याला भरपूर असं मनुष्यबळ लागतं आणि आज मनुष्यबळाचा फार मोठा तुटवडा आहे. मग अशा वेळेस मनुष्यबळ वाचलं आपण तर त्या पद्धतीने काय होईल की आपण जास्तीत जास्त मनुष्यबळ लागण्यापेक्षा जर कमी मनुष्यबळ लागलं तर आपला त्याचा एकूण उत्पादनावर त्याचा फार मोठा परिणाम होत असतो आणि आपली उत्पन्नाची वाढ होत असते, एकूण उत्पन्नामध्ये त्याची वाढ होत असते. हे त्याचं व्यवस्थापन करायचं की त्या कमी कमी मनुष्यबळामध्ये आपण ही शेती करू शकतो. आणि मार्केटिंगच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमच्याकडे पाचगणी महाबळेश्वर हे जवळपास थंड हवेची ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आम्हाला जवळपास लोकल मार्केट भरपूर उपलब्ध असतं. याच्या व्यतिरिक्त आमचा जो काही माल असेल तो माल आम्ही दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणी डोमेस्टिक ब्रँडने आम्ही पाठवतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही मालाची प्रतवारी करतो. त्यामध्ये ए ग्रेडचा माल हा असेल तर हा मुंबई, पुणे या ठिकाणी आम्ही पाठवतो. आणि जो सेकंड ग्रेडचा माल असेल तो आम्ही जवळचे काही लोकल कंपनीज असतात ज्या पल्पिंगच्या किंवा जाम, जेली, ज्यूस बनवणाऱ्या ज्या काही कंपनी आहेत ह्या कंपनीला आम्ही ते सप्लाय करतो.
त्याचे आम्ही त्याचं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि हे सगळं प्रेझेंटेशन लागवड करण्यापासून कशा पद्धतीची लागवड केली पाहिजे, त्याचं कशा पद्धतीने त्याचं उत्पादन घेतलं पाहिजे, त्यावरती कुठल्या प्रकारची अन्नद्रव्य सोडली पाहिजेत, ह्याचं त्याचं एक बेसिक चार्ट तयार केलं आहे. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. आमची माती आमची माणसं. आता ही जी हायड्रोफोनिक प्रकारची शेती आहे, ही शेती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही विविध ठिकाणी याबद्दलची चर्चासत्र किंवा या शेतीची माहिती देण्यासाठी काही सेमिनार्स सुद्धा अटेंड केलेले आहेत, अरेंज केलेले आहेत. तर तिथला अनुभव आम्हाला सांगा ना. पारंपरिक पद्धती शेतीमध्ये कुठली गोष्ट सांगावं लागत नाही, जे पारंपरिक पद्धती करत असतात. बरोबर. पण ह्या पद्धती शेतीमध्ये आम्हाला मूलभूत सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात की बेसिक स्टार्ट करून कोण करायचा असतो. तर अशा मी आम्ही त्याचं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि हे सगळं प्रेझेंटेशन लागवड करण्यापासून कशा पद्धतीची लागवड केली पाहिजे, त्याचं कशा पद्धतीने त्याचं उत्पादन घेतलं पाहिजे, त्यावरती कुठल्या प्रकारची अन्नद्रव्य सोडली पाहिजेत, ह्याचं त्याचं एक बेसिक चार्ट तयार केलं आहे. आणि नंतर आम्ही हे सगळं शेतकऱ्यांना जाऊन गावोगावी जाऊन सांगतो. ज्या ग्रामसभा असतात त्या ग्रामसभेमध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्याची पूर्णपणे त्या प्रकल्पाची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे हे कार्य सुरू आहे. कार्य सुरू आहे आमचं. कृषी सन्मान पुरस्कार तर तुम्हाला मिळालाच आहे, पण त्या अगोदर आणखीन एक पुरस्कार सुद्धा मिळाला होता तुम्हाला. त्याविषयी तर मला आतापर्यंत शासनाचे काही पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी मराठी वाहिनीचा समृद्ध किसान 2015चा हा पुरस्कार मला मिळालेला आहे. त्याच्यानंतर कृषी रत्न सन्मान हा एक मला शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त सह्याद्री वाहिनीने 2016चा कृषी सन्मान पुरस्कार देखील मला दिलेला आहे. कसं वाटतं हे सगळे पुरस्कार मिळत आहेत आणि एक नवीन पद्धत तुम्ही आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताय, हे सगळं करत असताना काय भावना आहेत नेमक्या? ऍक्च्युली कसं असतं, समाज हा आपलं काहीतरी देणं लागत असतो आणि त्याचं काहीतरी आपल्याला त्याचं आउटपुट द्यावंच असतं. आणि समाजाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प केला त्याचा मला फार आनंद होत आहे आणि शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी करू शकलो ह्याचा मला फार मोठा सन्मान होत आहे. ह्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे या हायड्रोफोनिक शेतीच्या आपण माहिती आत्ता घेतली, या माहितीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्ही नेमका संदेश काय द्याल? आज आपण बघतो की मातीवेरी शेती करत असताना की शेतकऱ्यांना संदेश देत असताना मला महत्त्वाचं सांगायचं की आज आपण बघतो की पेपरला की दररोज शेतकरी आत्महत्या करतात. बरोबर नाही का? तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हायड्रोफोनिक नावाची शेती करावी. बरोबर. ह्या शेतीतून खूप सारे फायदे आहेत. ह्याच्यामध्ये थोडीशी गुंतवणूक आहे, पण ह्या शेतीपासून भरपूर असे फायदे आहेत की जर समजा शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी मनुष्यबळामध्ये जर हायड्रोफोनिक नावाची शेती केली तर नक्कीच ते स्वतःच्या कुटुंबाचा आणि देशाचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. नक्कीच. सर, आपण आज इथं आलात आणि ह्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेविषयी, ह्या प्रोसेसविषयी, प्रोजेक्टविषयी आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना जी विस्तृतपणे माहिती दिली ती खरोखरच त्यांना निश्चितपणे फायदेशीर ठरेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. आपण जी माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल मी आमच्या दूरदर्शनच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.